काय आहे, सर्वसामान्य सर्वसामान्य कार्यकर्ता हा फक्त सतरंजी उचलण्यापुरता राहिलाय. भाजप हा गोरगरिबांना मदत करणारा आहे. शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला तो मदत करतो. मी जवळजवळ 1 महिन्यापूर्वी तिकीट मागितलं होतं मामांना. मामांनी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या नाहीत. देऊ बघू असं ह्या पद्धतीने चाललेलं होतं आणि अचानकपणे उमेदवारी जाहीर हे झाली. दोघं एकत्रित त्यांच्या स्वार्थासाठी आल्यात. त्यांना त्यांची नाही विकासासाठी म्हणलाय त्यांनी, विकासासाठी आलेत म्हणून. विकास कोणाचा पण जनतेचा का त्यांचा हा प्रश्न आहे ना. आणि सर्वसामान्य माणसासाठी मी 24 तास माझा फोन आणि मी अवेलेबल असतो. कुणाला जरी विचारलं राऊत वकील तर तुम्हाला गावात सगळे सांगतील की हा सामाजिक काम करणारा माणूस खरंच. आणि जिथं मी प्रामाणिक काम केलं तिथं ते प्रामाणिकपणाचं फळ मला काय भेटलं नाही. एक सांगतो, बालेकिल्ला हा कधीच कोणाचा नसतो. बालेकिल्ल्याला सुरुंग लावता येतो आणि तो भाजप प्रत्येक बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, राजकीय वातावरण कसं बदलत असतंय बघा. गेल्या महिन्यात जर इंदापूर तालुक्यात कोण म्हणलं असतं की निमगाव केतकीमध्ये भाजपाचा या प्रचार चालू आहे तर तुम्हाला विश्वास बसला नसता. किंवा जे आता इंदापूर तालुक्यात भाजपाचं वातावरण होतंय हे जर गेल्या महिन्यात सांगितलं असतं तर तुमचा विश्वास बसला नसता. मी सध्या आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी. निमगाव केतकी म्हणलं तर पानाच्या विडाचं गाव, म्हणजे पानाचं गाव म्हणलं जातं. आणि याच पानाच्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीने 2 उमेदवारांना संधी दिलेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद मधून आहेत दीपाली राऊत, ज्या सचिन राऊत यांच्या ॲडव्होकेट सचिन राऊत यांच्या पत्नी आहेत. तर दुसरं गोरख आदलिंग म्हणून आहेत. हे स्वतः पानाचं छाटणीचं काम करतात. त्याला काय म्हणतात? खोडेकरी म्हणतात, खोडेकरी म्हणतात. आणि विकणार म्हणतात, पानं विकणार म्हणतात. हे स्वतः ते काम करतात. ह्यावरून लक्षात घ्या, भाजपाने अगदी छोट्या छोट्या ह्या लोकांना पण संधी दिलेली आहे. आणि या लोकांचा या ठिकाणी प्रचार चालू होता. मी त्यांना म्हटलं थांबा, मला तुमच्याशी बोलायचंय. आणि मग हे सगळी इथं थांबवलेत आणि ह्यांच्याशी चर्चा करतो. काय सांगाल तुम्ही, जिल्हा परिषद सदस्य म्हणून उभा आहेत, भाजपच का निवडलं? भाजप हा गोरगरिबांना मदत करणारा आहे. शेतकरी कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला तो मदत करतो. माझ्यासारख्या गरीब घराण्यातील मुलीला त्यांनी उमेदवारी देऊन खूप खूप चांगलं काम केलेलं आहे. बर, असू द्या. चला, कॅमेरा समोर पहिल्यांदाच बोलतात का? मग काय असू द्या, बोलू, परत येऊ त्यांच्याकडे. तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार, भाजप का निवडलं? चला सांगा तुम्ही. भाजप का निवडलं बरं का, ही सगळी लोक एकत्र आली. राजकारणी असो, गावातले असो, सगळी लोक एकत्र एका बाजूला आली. आम्ही बरेचशा विनंती केल्या, कुठं काय केलं, पण ती काही लोकांनी ऐकलं नाही. मग आम्ही बी बऱ्याच दिवसापासून समाजकारण करतो, राजकारण करतो. पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना, तुकाराम महाराज पालखी मार्ग असू दे, त्या टायमाला, या पालखीच्या टायमिंगला लोकांना अन्नदान, ही बरीचशी कामं आहेत आमची. आणि ह्या माध्यमातून आम्ही तळागाळातनं आलेली माणसं आहे. आम्ही बनकरवाडीपर्यंत सायकली खोडा केलेली माणसं आहे. काय सांगता? हा, बनकरवाडीपर्यंत स्वतः कारखाना चालू होता. कुणाला बी विचारा, माऊली बनकर हे तिथं येतं अजून, त्यांना विचारा. त्यांच्या घरी पानमळी होती, त्यांच्या घरी सायकली स्वतः जाऊन खोडा केलेली माणसं आहे. आणि ते अशी माणसं सामान्य माणसांना न्याय न दिल्यामुळं आम्ही, मानेदादांनी आम्हाला फोन केला, बोलवून घेतलं. आम्ही सांगितलं, ठीक आहे बाबा, राहतो उभा म्हणलं, आम्ही तुमच्या पाठीमागं आहे म्हणलं, असं सांगितलं त्यांनी. कसं काय वातावरण आता? वातावरण तुम्हाला विचारतो मी, आज सकाळपासून प्रचार यंत्रणा करताय, कसं वातावरण आहे? छान आहे, सगळे प्रतिसाद चांगले देतात. चांगले देतात. हा, चला, ॲडव्होकेट सचिन राऊत, जर आपल्याला माहिती आहे इंदापूर तालुक्याला हे व्यक्तिमत्व माहिती आहे, भरणे मामांच्या निकटवर्ती होता तुम्ही, आता भाजपाचा गमजा आहे. नाही काय बरं का, मी इंदापूर तालुक्यातील जनतेना म्हणजे सांगू इच्छितो, काय आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता हा फक्त सतरंजी उचलण्यापुरता राहिला आहे. आणि अतिशय दुःख होते, कारण जी सर्वसामान्य घरातली माणसं आहेत ना, तर तुम्ही बघा इंदापूर तालुक्यामध्ये कुठल्याही, आता गोरख शेटने काय सांगितलं, मी खोडकरी, मी पण एक पानमळ्या खोडकराचाच मुलगा आहे. माझेही वडील आज पानमळ्याचा व्यवसाय मोलमजुरी करतात. पण मी माझ्या शिक्षणाच्या जोरावरती वकील झालो. आणि वकील होत असताना माझ्याकडून सामाजिक कामामध्ये, आरोग्य क्षेत्रात असतील, निसर्ग क्षेत्रात असतील, शेतकरी संघटनेच्या कामात असतील, जेवढ्या सामाजिक काम आहेत त्याच्यामध्ये माझ्या आयुष्यात मी अग्रेसर भाग घेतला. आणि कोणाचाही आयुष्यामध्ये नया पैसासुद्धा बघितलेला नाही. आणि सर्वसामान्य माणसासाठी मी 24 तास माझा फोन आणि मी अवेलेबल असतो. कुणाला जरी विचारलं राऊत वकील तर तुम्हाला गावात सगळे सांगतील की हा सामाजिक काम करणारा माणूस आहे. आम्ही सुद्धा मनापासून भरणे मामांना साथ दिली, प्रचंड साथ दिली. 2009 पासून त्यांच्या अगदी सगळ्या गोष्टी केल्या. मामाला आम्ही तिकीट पण मागितलं होतं सगळ्यांनी. मग मामाने आम्हाला तिकीट 2-3 महिने, मी जवळजवळ 1 महिन्यापूर्वी तिकीट मागितलं होतं मामांना. मामांनी काय त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या नाहीत.
देऊ बघू असं ह्या पद्धतीने चाललेलं होतं. आणि अचानकपणे उमेदवारी जाहीर झाल्या. पुन्हाही आम्ही गेलो. आमची इच्छा एकच होती की आम्हाला कमीत कमी तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा. तेव्हा आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते, एक साधी माणसं आहे मी बरं का. सर्वसामान्य कुटुंबातून उदय असलेला मी एक सर्वसामान्य घरातली माणूस आहे. तर मी कुणालाही जर निमगावमध्ये विचारलं तरी सगळे व्यक्ती सांगणार की मी खरंच, आणि जिथं मी प्रामाणिक काम केलं तिथं ते प्रामाणिकपणाचं फळ मला काय भेटलं नाही. म्हणून मला वाईट वाटलं. पण ज्यावेळी माझा सर्वे भाजपा पक्षाने केला आणि त्यांच्या सर्वेमध्ये त्यांनी माझ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या गेल्या. म्हणजेच काय पाहिलं गेलं, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट पाहिली गेली की भाजपा पक्षामध्ये अर्थकारणाला किंमत नाही. जो माणूस जनतेची सेवा करतो, प्रामाणिक असतो, त्या माणसाला खऱ्या अर्थाने किंमत तिथं आहे. आणि तुमचे संस्कार असतील, संस्कारातील निस्वार्थीपणा असेल, ह्या सगळी गोष्टी, आणि तुम्ही जगासाठी लोकांसाठी किती सेवा करता आहात, आरोग्य क्षेत्र असेल, सर्व क्षेत्र असेल, तुम्ही माणसं उभा करण्याचं काम करत असतात. त्या काळात ते तो विचार करण्यात आला त्यांनी आणि त्यांनी त्याचं अनालिसिस केलं जातं. ठीक आहे, बरोबर आहे. आता दुसरी गोष्ट, महादेवराव जानकर आहेत, त्यांचेही तुमचे संबंध चांगले आहेत. तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं काय उमेदवारीबद्दल? मी आदरणीय माझे गुरुवर्य महादेवजी जानकर साहेब, मी त्यांना वडिलाप्रमाणे मानतो. अशी एक मातीमधून तयार होणारी माणसं ही चळवळीमध्ये तयार झालेली माणसं आहेत. म्हणजे भट्टीमध्ये चांगल्या कोळशाचे तयार झालेली अशी माणसं आज देशामध्ये, राज्यामध्ये काम करतायत. आणि मला माझं भाग्य आहे की अशा माणसाशी मला. तुमचं आणि त्यांचा कधी संपर्क झाला का? आता आम्ही तिकीट घेतलं, सांगितलं तर असेल आम्हाला. साहेबांना मी फोन करण्याचा, मला उलट साहेबांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तुझं काय बाबा मी माझ्या पक्षातून उभा करतो. पण मी म्हणलं नाही अजून साहेब, काय मला अजून चाललाय विचार, मला इतर ठिकाणी चालू आहे, मी ही करेल. मला विचारणा केली ती साहेबांनी प्रामाणिकपणे सांगतो. बरं, आता मला एक सांगा, कसं वातावरण कसं आहे आता? तुम्ही फिरताय सकाळपासून 7 वाजल्यापासून सांगताय तुम्ही? नाही, पहाटे आम्ही 5:30ला फिरतोय. 5:30ला चालू होतो. हो, 5:30ला माझा प्रचार चालू होतो. मला एक आनंद वाटतो की ज्यावेळी आम्ही महिला भगिनींकडं, ज्यावेळेला एखाद्या कुटुंबात जातो त्याकडे, त्या महिला भगिनींकडे गेल्यानंतर त्यांना जर विचारलं आम्ही ताई कसं, तर त्यांचं काय म्हणणं येते की आम्हाला मोदी सरकारनं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या आयुष्यामध्ये एक आनंद दिलेला आहे. ते 1,500 म्हणजे आमच्या आयुष्याला एक आनंद देणारी गोष्ट आहे. आणि आमचा त्या 1,500मध्ये संपूर्ण स्वतःचा उदरनिर्वाह होत आहे. अहो, त्यांना आयुष्य एक काठीच दिलेली आहे, त्या म्हणजे समाधानाची काठी. त्यांनी जी काय वेगवेगळ्या योजना दिल्या त्या योजनेचा त्या ठिकाणी तो फरक पडतोय असं तुम्हाला म्हणायचं? प्रचंड आम्हाला लोक म्हणतात, आम्हाला या सरकारनं प्रचंड दिलेले आहे. आणि लाडकी बहीण असेल, वैश्वर योजना, इतक्या योजना आहेत. अहो, तुम्ही सांगा, हे सगळ्या योजनांची जर यादी केली, सरकारच त्यांचं आहे, ही सरकारमध्येच आहेत. ही योजना देतात म्हणजे सरकारच, त्यांना बीजेपी सरकारच योजना देत आहे ना या सगळ्यांना. बरं, चला असं आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना आता विचारू, काय सांगाल? आता हे सगळी लोक एकत्र आलेत, बर्णे मामा असतील, हर्षवर्धन पाटील असतील, सगळे कार्यकर्ते पण एकत्र आलेत. खाली काय परिस्थिती आहे प्रामाणिकपणे सांगा. आणि हे दोघं एकत्र आलेलं एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? हे दोघं एकत्रित त्यांच्या स्वार्थासाठी आल्यात. त्यांना नाही, विकासासाठी म्हणलाय त्यांनी, विकासासाठी आलेत म्हणून. विकास कोणाचा? पण जनतेचा का त्यांचा? हा प्रश्न आहे ना. तालुक्याचा विकास नाही ना होऊ शकत. ते मग पूर्वी ते एकमेकाच्या विरोधात लढले, आज ते एकत्र येत आहेत. नेमके काय, कशासाठी एकत्रित आलेत? स्वतःच्या मुलांना त्यांना सेट करायचंय, त्यांच्या मुलांचं राजकीय भविष्य त्यांना बनवायचंय, यासाठी ते सगळे एकत्रित आलेले आहेत. आणि अशा रीतीने ज्यावेळेस आपण बघतो तर भारतीय जनता पार्टी ही ग्राउंडला काम करणारी लोक आहे. आणि आज आम्ही सकाळपासून फिरतोय तर बऱ्याच ठिकाणी सगळीकडे वातावरण व्यवस्थित आहे. भारतीय जनता पार्टी नक्कीच तालुक्यामध्ये कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही. ह्यांनी कितीही प्रयत्न केला, काहीही केला, ह्यांना वाटत असेल की हे आमचे बालेकिल्ले आहेत, हा आमचा आहे. एक सांगतो, बालेकिल्ला हा कधीच कोणाचा नसतो. बालेकिल्ल्याला सुरुंग लावता येतो आणि तो भाजप प्रत्येक बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही. चला असू द्या. काय विजयाची किती खात्री वाटते? चला तुम्ही दोघं जण सांगा. चला, विजयाची किती खात्री आहे? 100% खात्री. काय सांगाल? 100%. 100% 100% चला, ह्या पद्धतीने बघा, सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी संधी दिलेली आहे निमगाव केतकी शेळगाव या गटामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये काय घडामोडी घडणार आहेत, ह्या लोकांना, ह्या सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोक साथ देतील का, हे पाहण्यासाठी काही वेळ आपण वाट पाहावी लागेल. मी तुर्तास इथंच थांबतो, पुढच्या गावात जाऊ, पुढच्या गावात काय चाललंय पाहू. तुर्तास मी इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निमगाव केतकी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.